सर्वांना दंडवत प्रणाम. श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलवरती आपण ऐकत आहात श्रीकृष्ण जन्मकथा. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माविषयीची कथा श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये येते. बऱ्याचशा भागवत कथांच्या आयोजनामध्ये आणि कथा कार्यक्रमांमध्ये आपण ही कथा ऐकली असेल, परंतु तिथे एक वेगळा रंगमंच असल्याकारणानं वेगळ्या पद्धतीनं ती कथा ऐकवली जाते. परंतु शास्त्रशुद्ध अशा पद्धतीची कथा श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये येते, जी थोडीशी सटीक आहे, थोडीशी तर्कशुद्ध आणि तात्विकही आहे. त्यामुळे आज आपल्या चॅनलवरती आपण ह्या पूर्ण कथेला ऐकणार आहोत. थोडीशी ध्यानपूर्वक आणि जन्माष्टमीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांची उजळणी व्हावी आणि आपल्या सर्वांना भगवंताचं एक स्मरण व्हावं, यासाठी ही कथा आहे. म्हणतात की एकदा शूरसेनाचा जो पुत्र आहे वसुदेव, त्यांचा मथुरेमध्ये विवाह होत असताना आपली नवपरिणीत पत्नी देवकीसह ते घरी जाण्यासाठी निघाले. हे दशमस्कंदामध्ये जे आलेलं वर्णन आहे. आणि त्यावेळेस उग्रसेनाचा पुत्र शूरसेन हा चुलता आहे आणि ही देवकी चुलत बहीण कंसाची. यावेळी आपली चुलत बहीण देवकीला खुश करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या हातामध्ये कंसाने घेतले होते. आणि देवकाचं आपल्या कन्येवरती प्रेम होतं. देवक हा देवकीचा वडील बाप म्हणून तिला सासरी पाठवतेवेळी त्याने तिला सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ आणि सुंदर सुंदर वस्त्र अलंकाराने विभूषित असलेल्या 200 सुकुमार दासी हुंड्याच्या रूपामध्ये देवकाने दिल्या होत्या आपल्या मुलीला. विचार करण्यासारखी संपन्नता आहे की त्या काळातली संपन्नता, आजची संपन्नता याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आज 15 लाखाचं 20 लाखाचं लग्न केलं तरी आपल्याला खूप मोठं वाटतं, परंतु त्या देवकीच्या लग्नामध्ये तिच्या वडिलांनी 400 हत्ती, 15,000 घोडे आणि 200 सुकुमार दासी हुंड्याच्या रूपाने दिल्या होत्या. आणि निघण्याच्या वेळी वधूवरांचं मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, नौबती, मृदुंग आणि दुंदुबी वाजू लागल्या. त्याचवेळी वाटेमध्ये घोड्याचे लगाम पकडून कंस जो रथ चालवत होता, त्याचवेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली. आवाळामध्ये एक आकाशवाणी झाली, परिसरामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणी या शब्दाचा अर्थ असा: कोणीतरी अदृश्य आत्मा, कोणीतरी दैवशक्ती, कोणीतरी हितचिंतन किंवा कालज्ञ, काळाला जाणणारा असा कोणीतरी तिथं बोलला. आकाशवाणी शब्दाचा अर्थ असा नाही की आकाशातून आवाज आला. कोणीतरी काळज्ञ असेल, काळाचा ज्ञाता असेल, असं कोणीतरी बोललं की अरे मूर्खा, जिला तू रथात घेऊन चालला आहेस तिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. कंस अत्यंत पापी होता, दुष्ट होता. तो भोजवंशाला कलंकच होता एक प्रकारे. आकाशवाणी ऐकताच त्यांनी तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तो तयार झाला. तो क्रूर आहे, निर्लज्ज आहे, निंद्य कर्म करायला उद्युक्त झालेला आहे. परंतु तिथं वसुदेव म्हणजे देवकीचे पती शांतपणे त्या कंसाला समजवायला लागले आणि म्हटले की अरे, तू भोजवंशाची कीर्ती वाढवणार आहेस, अनेक शूर गुणांनी तुझी कीर्ती गाजते. एका स्त्रीला, आणि ती पण तुझी बहीण असताना, तिला विवाहाच्या समयीन तू असा मारायला तयार झालास, हे कृत्य तुझं शोभणारं नाही आहे. कंस त्या एका शब्दाखातीर थोडं झटक्यात भाडावरती आला आणि ते वसुदेवांचं बोलणं ऐकायला लागला. वसुदेव आता इथं नरमाईना आणि ते सात्विक आणि शुद्ध प्रकृतीचे असल्या कारणानं त्या कंसाला समजवायला लागले की अरे बाळा, तू वीर आहेस आणि जे जन्म घेतात त्यांच्या शरीराबरोबर मृत्यूसुद्धा उत्पन्न होतच असतो. आज किंवा 100 वर्षाने आम्ही सगळे मरणार आहे, प्राणीसुद्धा मरणार आहे. आणि जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करत असतो. आपले पहिले शरीर सोडतो, त्याची इच्छा असली नसली तरी त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं. ही जीवाची गती वसुदेव समजावत आहे. शास्त्रसंपन्न असलेला व्यक्ती थोडंसं जरा नरमाईनं घेत असतो, कलेनं घेत असतो. असं समजावत असताना आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला वाटतंय की देवकीचा पुत्र तुझा 8वा, आमचा जो पुत्र आहे, देवकीचा पुत्र आहे, तो तुझा घात करणार आहे. मी तुला वचन देतो की माझ्यापासून देवकीला जे पुत्र होतील ते पुत्र मी तुला आणून देईन. असं वचन दिल्यानंतर तो कंस थोडासा नरमला आणि नरमून त्याने हातातलं शस्त्र टाकलं, वसुदेवाच्या आणि देवकीच्या पाया पडला. तो म्हटला, ताई, मला नाय विलाजास्तव
हे करावं लागतंय, परंतु हे चुकीचं कर्म आहे हे मला कळतंय. मी तुझ्या पोटचे मुलं मारणार म्हणजे एक प्रकारे मी माझ्या कुलालाही कलंक लावणार आहे, तुझ्या कुलालाही कलंक लावणार आहे आणि तुझ्यावरती अत्याचारच करणार आहे. परंतु नाविलाज आहे, विलाज नाही आहे. शेवटी मृत्यूची भीती प्रत्येकाला असते, ह्या भीतीस्तव मी ही कृत्य करत आहे. आणि मग म्हणतात की त्या दोघांनाही त्यांनी कडिकल्पामध्ये तुरुंगामध्ये टाकलं आणि दोघंही तुरुंगामध्ये गेले. हा त्यांच्यावरती लक्ष ठेवतोय आणि लक्ष ठेवते वेळीस म्हणतात की देवकीला 8 पुत्र झाले आणि त्या प्रत्येक पुत्राला एक वेगळं नाव प्राप्त झालेलं आहे आणि एक कन्येला जन्म दिला. पहिला जो पुत्र देवकीचा झाला होता त्याचं नाव कीर्तिमान होतं. वसुदेवाने त्याला मोठ्या कष्टाने कंसाकडं आणून दिलं, कारण त्याला असत्याचं अधिक भय होतं वसुदेवाला. आणि त्या कारणानं तो खोटं न बोलता दुःख झेलून आपल्या हृदयावरती दगड ठेवून त्या पुत्राला घेऊन कंसाकडं जायचा आणि ते पुत्र द्यायचं. अशा प्रकारे देवकीची 6 मुले मारल्यानंतर देवकीच्या 7व्या गर्भात भगवंताचं अंशरूप श्री शेष अनंत येणार होतं. त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला. पण कंस कदाचित यालाही मारल ह्या भीतीने ते गलित गात्र झाले. मलाच आपले सर्वस्व मानणारे यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असं पाहून विश्वात्मा भगवंत जगदीश्वर योगमायेला म्हटलं, आज्ञा केली की देवी तू गोकुळामध्ये जा. गवळी आणि गाई यांनी जो प्रदेश सुशोभित केला आहे तिथे नंदाच्या गोकुळात वसुदेवाची जी पत्नी आहे रोहिणी, त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भीतीने गुप्त जागी राहत आहे. सध्या माझा जो शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या गर्भामध्ये पोटामध्ये ठेव आणि नंतर मी माझ्या सर्व शक्तीसह देवकीचा पुत्र होईल आणि तू नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे, असं मायेला देवाने सांगितलं. भगवंताची आज्ञा आणि माया ही सेवा दास्य करणारी सेविका आहे. ती योग माया भगवंताच्या आज्ञेस्तव 7व्या पुत्राचं रूप घेण्यासाठी रोहिणीच्या गर्भामध्ये गेली म्हणतात. आणि देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शिशाला लोकांनी जगामध्ये संकर्षण असं नाव दिलं. जो बलराम आहे 7वा पुत्र रोहिणीचा, जो जन्माला आला रोहिणीच्या पोटी जन्माला आला, तो बलराम म्हणजे संकर्षण. हा कर्षण म्हणजे काढून घेतल्यामुळं, रोहिणीच्या गर्भातून देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळं त्याचं नाव संकर्षण झालं. तो लोकरंजन करणारा असल्या कारणाने लोक त्याला रामही म्हणतात आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्या कारणानं त्याला बलसुद्धा म्हणतात. असा तो बलराम. जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली तेव्हा योगमायेनं जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्थ मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून ती पृथ्वीवरती आली आणि भगवंतांनी जसं सांगितलं होतं तसं केलं. भक्तांना अभय देणारं विश्वरूप भगवान वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले. तो बलरामाचा अंश काढल्यानंतर 8वा जो गर्भधारण झाला तो भगवंताचा गर्भधारण झाला आणि जगाचा मंगल करणारा सर्वात्मक आणि आत्मरूप भगवंताचा अंश वसुदेवाच्या मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते त्याचप्रमाणे देवकीच्या विशुद्ध मनानेच त्यांना धारण केले. येथे तसं पाहिलं तर भौतिक शारीरिक संबंधाचा कसलाही हेतू नाही, कुठलाही संबंध नाही, मनानेच. कारण तो अजन्म आहे, भगवंत अजन्म असल्या कारणानं आणि त्याला लौकिक अर्थाने न बघता आपण अलौकिक अर्थाने बघतो. त्या पद्धतीने वसुदेव आणि देवकीच्या मनानेच भगवंताचा गर्भ तिथं धारण केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं गर्भधारण केल्यानंतर देवकीचं तेज बदललेलं आहे. जो अजन्म परमात्मा असूनसुद्धा जो जन्म घेतो त्याची एक लीळाच आहे. तसं पाहिलं तर तो नित्यमुक्त आहे, जगाची उत्पत्ती करणार आहे, स्थिती आणि प्रलय करणार आहे. आपण त्याला आरोपित करतो, हे सगळं त्याच्याच्यानी करण्याची आपण एक त्याच्यावरती एक प्रकारे ती गोष्ट लादलेली आहे. पण भगवंत ह्या सगळ्या गोष्टी करत नाही आहे. तो एका बाजूनं जर बघितलं तर तो एकाच गोष्टीला करणार आहे, या जगाचं भरणपोषण करणार आहे, या जगाचा सगळ्या पद्धतीनं सांभाळ करणारा परमात्मा आहे. आणि तो देवकी मातेच्या हृदयामध्ये गर्भामध्ये आलेला आहे, प्रवेशित झालेला आहे. आणि जेव्हा म्हणतात की भगवंताचा जन्म व्हायचा आहे, आता खऱ्या अर्थानं जर बघितलं तर सर्व गुणांनी युक्त
अशी अतिशय उत्तम वेळ आली तेव्हा रोहिणी नक्षत्र होता. आकाशातील सर्व नक्षत्र ग्रह तारे शुभ होते. भगवंताचं जेव्हा प्रागट्य झालं तेव्हाची स्थिती बघा, शास्त्रांनी खूप सुंदर वर्णन केलेली आहे. सर्व दिशा प्रसन्न होत्या. आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते. पृथ्वीवरील शहरं, गावं, गवळीवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या. नद्या प्रसन्न सलिला रुद्या, जलरुद्य निश्रित, नद्यांचं पाणी स्वच्छ झालं होतं. सरोवरामध्ये कमळं उमवली होती. वनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहडल्या होत्या. त्यावर पक्षी किलबिल करत होते तर कुठे भ्रमर गुणगुणत होते. पवित्र आणि सुगंधी वारा वाहत होता. काय वर्णन आहे. आणि त्या ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे कधीही न विझणारे अग्नी कंसाच्या अत्याचारांनी विझले होते. ते त्यावेळी प्रज्वलित झाले भगवंताच्या जन्माच्या वेळेस. असुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मनं एकदम प्रसन्न झाली. अजन्मा जन्माला येण्याची वेळ झाली तेव्हा स्वर्गामध्ये देवतांच्या दुदुंबी वाजू लागल्या. नगाडे वाजू लागले, ढोल वाजू लागले, पथकं वाजू लागले, किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले, सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नाचू लागल्या. देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्प वर्षाव करू लागले. पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करू लागले. जनार्दनाच्या अवताराची वेळ झाली आणि अशा अवताराची ती वेळ मध्यरात्र, सगळीकडे अंधाराचं साम्राज्य माजलेलं आहे. त्याच वेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारा भगवान श्रीकृष्ण देवकी च्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा तसं प्रगट झाला. तसे भगवंत प्रगट झाले. वसुदेवांनी पाहिलं की त्यांच्यासमोर एक अद्भुत बालक आहे. त्याचं नेत्र कमलाप्रमाणे असून त्याला 4 हात आहेत. त्याच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहेत, आयुध आहेत. भगवंताचं ते रूप आहे. चतुर्भुज म्हणा, द्विभुज म्हणा, हे भगवंताचं रूप आहे. याच्यामध्ये कुठलीही शंका न घेता भगवंताला जे जे शक्य आहे, आपल्या बुद्धीला जे जे अशक्य आहे ते भगवंत शक्य करत असतो. असा तो भगवंत वसुदेवाच्या समोर प्रगट झालेला आहे. पावसाळ्यातील मेघाप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावरती मनोहर पित्तांबर झळकत आहे. मौल्यवान असा वैदुर्य मणी, जडवलेला किरीट आणि कुंडल त्याच्या तेजाने दाट कुरळे केस चमकत आहे. चमकणारा कमरपट्टा, दंडावर बाजूबंद आणि मनगटामध्ये कंकण यांनी तो शोभून दिसतोय. वसुदेवाने बघितलं, आश्चर्यचकित झाला वसुदेव. एवढं बघा, पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंत आले म्हटल्यानंतर काय, ज्याला वाटतं की मुलगा आईसारखा व्हावा, सुंदर व्हावा, ज्याला वाटतं माझा मुलगा, माझी मुलगी सुंदर जन्मावी, आपल्यासारखी जन्मावी, तिचे नाक, डोळे सर्व काही सुंदर असावं त्याचं, पण वसुदेवाच्या अपेक्षेपेक्षा 1000 गुणांनी, लाखो गुणांनी सुंदर असं बालक भगवंताच्या रूपाने त्यांच्या उदरी आलं, पोटी आलं म्हणून ते अत्यानंदित झालेले. असं पाहताच वसुदेवाचे डोळे आश्चर्याने विस्पारले. श्रीकृष्णाचा अवतार झाला ह्या अत्यानंदाच्या भरात. त्यांनी त्याच वेळी ब्राह्मणांना 10,000 गायी देण्याचा संकल्प केला, दान देण्याचा संकल्प केला. वसुदेव म्हणतात की प्रकृतीच्या पलीकडलं असं साक्षात पुरुषोत्तम आहे, परमात्मा आहे. अशा पद्धतीने भगवंताच्या आपल्या अंगकांतीने जन्मग्रहात झगमगाट झालेला आहे. वसुदेवांना भगवंताचा प्रभाव माहीत असल्याने त्यांची सर्व भीती नाहीशी झाली. आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंताच्या चरणावर आपले मस्तक नमविले आणि हात जोडून ते त्याची स्तुती करू लागले. असा सर्व पुरुषोत्तम, सर्व जगाचा धनी, मालक, चालक, परमपिता, जगन्नियता परमात्मा वसुदेव आणि देवकीच्या उदरातून बाहेरच्या जगामध्ये, विश्वामध्ये आपली करुणा, आपली कृपा, आपली लीळा दाखवण्यासाठी प्रगट झाला. बोला श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. असा तो भगवंत समोर प्रगट झालेला आहे आणि त्याची स्तुती वसुदेव करायला लागले. वसुदेव स्तुती करता करता म्हणतात की ह्या त्रिगुणात्मक मायेची जगाची आपण निर्मिती केलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये नव्याने प्रविष्ट झालेले नाही आहे. आपले अनंत अवतार इथं झालेले, परंतु आमच्या बुद्धीच्या प्रादुर्भावामुळे, अभावामुळे आम्ही तुम्हाला सहजासहजी जाणू शकत नाही. आणि मग अशी स्तुती करत करत शेवटी भगवंतसुद्धा बोलते होतात. बघा, बालरूप एका बाजूला आहे, परंतु भगवंताने आपल्या मायेनं तिथं मोठं रूप घेतलं. दोघांनाही परमात्म्याचं दर्शन झालं, वसुदेव देवकीला दर्शन झालं आणि दोघांसमोर परमात्म्याने काही जे भाष्य केलेले आहे ते ग्रंथामध्ये आलेले आहे. भगवंत म्हणतात की तुम्ही दोघांनी माझ्या ठिकाणी चित्त एकत्र करून अतिशय कठीण आणि घोर तप करून देवांची 12,000 वर्ष तपस्या केलेली आहे. आणि अशी 12,000 वर्ष निघून गेल्यानंतर हे पुण्यमयी देवी, त्यावेळी मी तुम्हा दोघांवरती प्रसन्न झालो. तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्येने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य माझंच चिंतन केलेलं होतं.
यावेळी तुम्ही दोघांनी अभिलाषा पूर्ण करण्यासाठी वर देणाऱ्यांचा राजा असा मी याच रूपाने तुमच्यासमोर प्रगट झालो आणि वर मागा म्हणताच तुम्ही माझ्यासारखा पुत्र व्हावा असा वर मागितला. त्या वेळेपर्यंत विषयभोगाशी तुमचा बिलकुलही संबंध नव्हता, तुम्हाला संततीही नव्हती, म्हणून माझ्या मायेनं मोहित होऊन तुम्ही दोघांनी माझ्याकडून मोक्ष मागितला नाही. माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हाला प्राप्त झाला आणि मी तिथून निघून गेलो. आता आपले मनोरथ सफल झाले असे समजून तुम्ही विषयांचा उपभोग घेणे सुरू करा अशी मीच तुम्हाला आज्ञा केली आणि तुम्ही विषयांचा भोग सुरू केला. या जगात स्वभाव, औदार्य तसेच अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणी नाही आहे. परमात्मा त्या दोघांना सांगतायत आणि तेही बंदीखान्यामध्ये, गर्भगृहामध्ये सांगतायत. हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो आणि त्यावेळी मीच पृश्निगर्भ या नावाने प्रख्यात झालो. पृश्निगर्भ. नंतर पुढील जन्मामध्ये तो अदिती झालीस वगैरे वगैरे भरपूर असं परमात्माने विवेचन त्यांना सांगितलं. सगळी जन्मकथा सांगितली आणि भगवंतानी शेवटी सांगितलं की तुम्ही मला इथून घेऊन जा, नंदाच्या वाड्याकडपर्यंत घेऊन जा. तेव्हा वसुदेवाने भगवंताच्या प्रेरणेनं त्या मुलाला उचललं, घेऊन सुतिकागृहाच्या बाहेर गेले आणि त्याचवेळी नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित असलेली योग मायासुद्धा तिकडे प्रगट झाली. दोन्ही लीळा सोबतच घडलेल्या, एक गोकुळामध्ये घडलेली, एक मथुरेत घडलेली आहे. आणि तीच योगमाया जी गोकुळामध्ये जन्माला आली, त्याच योगमायेनं कार्य कसं केलं बघा. त्या योगमायेनं द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या. आपण ज्या कथांमध्ये आत्तापर्यंत ऐकलेलं आहे की भगवंत जन्माला आले, साखळ्या निखळून पडल्या, दरवाजे उघडून पडले, द्वारपालांना झोप आली. हे कार्य त्या योगमायेनं केलं जी तिकडं यशोदेच्या पोटी जन्माला आलेली आहे. त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले होते. कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते. त्यांना मोठमोठ्या फळ्या, लोखंडाच्या साखळ्या आणि कुलपं लावलेली होती. त्यामुळे बाहेर जाणं अतिशय अवघड होतं. परंतु वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाजाजवळ पोचले तसे ते सर्व दरवाजे आपोआप उघडले. सूर्योदय होताच अंधकार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे त्यावेळी ढग हळूहळू गर्जना करीत वर्षाव करीत होते. म्हणून शेष आपल्या फणांनी पाऊस अडवीत भगवंताच्या पाठोपाठ चालू लागला. भगवंताची लीळा आहे. ईश्वर काय लीळा करेल तर शेषाला अगोदरच निरोप गेला आणि मेघ गर्जना करत असल्याकारणानं तो यमुनेच्या बाहेर येऊन म्हणतात की त्यांनी फणा धरला होता. अशा पद्धतीने नंदाच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहिलं की सगळे गोप गाढ झोपी गेलेले आहेत. त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंथरुणावरती ठेवलं आणि त्यांच्या कन्येला घेऊन ते कारागृहात परत आले. कारागृहात आल्यानंतर वसुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंथरुणावर झोपवलं आणि आपल्या पायात बेड्या अडकून ते पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले. तिकडं नंदपत्नी यशोदेला मूल झाल्याचं समजलं, परंतु दमल्यामुळे, योगमायेनं मोहित झाल्यामुळे ते मूल पुत्र आहे की कन्या आहे हेही त्यांना कळलं नाही. आणि अशा पद्धतीने भगवंताचा एकदम व्यवस्थित कंसाच्या तावडीतून सुटून व्यवस्थितरित्या जे त्यांनी प्लॅनिंग केलं होतं त्या प्लॅनिंगनुसार त्याचा जन्म झाला. आणि बरोबर मध्यरात्री, श्रावण महिन्याच्या मध्यरात्री त्याचा जन्म झालेला आहे. 12 वाजता त्यांनी जन्म घेतला आणि या पृथ्वीला, या समस्त जगाला, चराचराला त्यांनी लखलखित करून सोडलेलं आहे, लखलखित करून सोडलेलं आहे. अशी सगळी ही त्याची माया आहे. अशा मायेनं तो प्रगट होत असतो. 5000 वर्ष झालीत, पण त्याची प्रतीक्षा जनमानसांमध्ये आहेत, समस्त जगामध्ये आहे, समस्त चराचरांमध्ये आहे, प्राणीमात्रांमध्ये आहे, वृक्षलतांवेलींमध्ये आहे. आणि तो प्रगट व्हावा, तो भेटावा, त्याचं दर्शन व्हावं अशी प्रत्येकाची एक मनीषा, प्रत्येकाची एक इच्छा आहे. आणि ते जन्मजन्मी असलेली लालसा कुठल्या तरी जन्मामध्ये तो पूर्ण करणारच आहे. ही लालसा घेऊनच आपण जन्माला आलेलो आहोत आणि ही लालसा सदैव टिकावी, हे लालचपण सदैव टिकावं, यासाठी सुद्धा त्याची कृपाच महत्त्वाची आहे. तो त्याची भक्ती अशी कुणालाही देत नाही. तो त्याची भक्ती ही भाग्यवंतालाच देत असतो. आपण सर्वजण ही कृष्णकथा ऐकणारे, ही कृष्णकथा श्रवण करणारे, आपण सर्वजण भाग्यवानच आहोत. ही कृष्ण कृपा आहे, त्याच्या कृपेनं आपण अंकित आहोत. म्हणूनच आपल्याला त्याचं सदैव कृष्णामृत प्राशन करायला मिळतं आहे. त्याचं भजन, स्तवन, स्तुती, आरती सगळं काय आपल्याला ऐकायला मिळतं आहे. असा तो श्रीकृष्ण परमात्मा आपणा सर्वांच्या जीवनामध्ये यावा
त्याचं प्रागट्य व्हावं, त्याचं दर्शन व्हावं, त्याची प्रसन्नता प्राप्त व्हावी आणि शेवटी त्यांनी आपल्यावरती प्रेम करावं, आपणही त्याला प्रेम द्यावं. हाच खरा भक्तीचा प्रवास आहे. हा खरा भक्तीचा प्रवास प्रत्येकाला साध्य व्हावा, हीच खरी जन्माष्टमीची शुभकामना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, सर्वांच्या हृदयात स्थित असलेला परमात्मा, हृदयामध्ये पुन्हा विराजमान व्हावा. भलेही त्याला जाऊन 5,000 वर्ष का झाले असतील, परंतु त्याची प्रतीक्षा सदैव जन्मजन्मांतरीची प्रतीक्षा आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये आहेच. ही प्रतीक्षा त्यांनी ती कधीतरी शांत व्हावी, ही आपण सर्वजण प्रार्थना करूया. भगवंताच्या आगमनाला आपण सर्वांनी पात्र होण्यासाठी, त्याच्या म्हटलेल्या राजमार्गावरती चालण्यासाठी आपण प्रत्येकानं प्रतिज्ञाबद्ध झालं पाहिजे, अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना एकच विनंती करतो की भलेही भगवंत आपल्यामध्ये आता नाही आहे आणि तो येईल की नाही इतकी आपली भक्ती पण नाही आहे, त्याच्याकडून त्याची खात्री आहे, परंतु आपली भक्ती कमजोर असल्याकारणानं तो सहजासहजी आपल्याला भेटणार नाही. परंतु त्यांनी सांगितलेले शास्त्र, त्यांनी सांगितलेले विधान, त्यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये धारण करून आपली भक्ती दृढ करूया, वृद्धिंगत करूया, हीच आपणा सर्वांना जन्माष्टमीच्या निमित्ताने शुभकामना. दंडवत प्रणाम.